नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत करत आहे फनी राईडच्या लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण चाललोय थेट अलिबागला आणि आपण येऊन पोहोचलोय बोल्लूच्या घरी. आता तिचा टाइम स्पेंड केवढा होता तुम्हाला माहिती आहे. 6चा टायमिंग आहे, 6:30 वाजून गेलेत. त्यात आपला धुरंधर पहिल्यांदा भेटत असेल. हा आमचा आहे धुरंधर रणवीर सिंग उर्फ गण्या. हा स्वतःच्या हिशोबाने टाइम ठरवतो. टाइम सांगितलं 6चा. 6 वाजता झालं. किती वाजले? फक्त 34 मिनिटं जास्त. फक्त 34 मिनिटं जास्त. काय लेट आले? काय नाही, जराशी झोप लागली थोडी. नेहमीप्रमाणे परत एकदा लेट करताना फायनली मित्रांनो आम्ही निघालोय आणि मला कळत नाहीये बाकीच्या हेल्मेटमध्ये सॉन्ग काय चालत असतील, पण माझी प्लेलिस्ट तर वेगळीच आहे. माझा सिंगरच वेगळा आहे. ऐकायचं आहे काय? आवडला ना मित्रांनो, आपला सिंगरच वेगळा आहे. हे एकदा यूट्यूबला जाऊन नक्की ऐका. मी तो कदाकत हलवून काढल तो. एवढा खतरनाक गाणं आहे ना, जबरदस्त. आता आपण पोहोचलोय नांगलवाडीमध्ये. आता इथून डायरेक्ट अलिबागला पोहोचायचं आहे. तर चला मग मित्रांनो, आपण पुढे जाऊन भेटूयात. कारण मध्ये आपले काही मित्र परिवार भेटणार आहेत. ते किती टाइमपास करतायत काय माहीत नाही. चला तर मग फायनली आपण उचललाय कचरा, म्हणजे मित्रा नाव उचललाय आपण. तुम्हाला ओळख करून द्यायचं राहून गेलं ना. ही बघा, ही आहे चुनाभट्टी. म्हणजे मेकअप आर्टिस्ट आहे. मस्करीचा भाग वेगळा, पण खूप छान असे मेकअप करते. ही मोठमोठ्या ॲक्टर लोकांची वगैरे मेकअप मी केलेला आहे. तुम्हाला हिचा नंबर पाहिजे असेल तर मी नाही देणार. हिचं नाव कल्याणी गायकवाड आहे, हे पण मी नाही सांगणार. अशा पद्धतीची फालतुगिरी करत करत आपण एक छोटीशी टी ब्रेक घेतोय. 500 रुपये लागलेले. 500 रुपयाला घोडा लागला. ह्याला तर तुम्ही ओळखत असाल. हे आहेत आपले साहेबांकडं लायसन्स आहे, PUC नाही आहे, गाडीला आरसा नाही आहे, इंडिकेटर सुद्धा नाही आहे. मग काय, मग असा अडकला फर्स्ट क्लास चल रहा है, टकाटक चल रहा है और नोटों की तो बारिश हो रही है. मला नाही 500 रुपयाला घोडा लावून घेतला. मग का नाही आला? सॅनिटायझर हे खूप आहे. त्याच्यावर आणलं आपल्याला. हे खूप सॅनिटायझर खूप इम्पॉर्टंट आहे. सॅनिटायझर. अरे तुम्हाला एक गोष्ट सांगायचं तुम्हाला. मी एक सॉन्ग बनवलं. वा वा, पाहिजे तुला फेस वॉश? नाही, सॉन्ग नाही बनवला त्याला. तर 500 रुपयाचा भाडा भेटला तो आता त्यावरच आहे. आता मला नाही वाटत तो महिनाभर काय आठवत. तू साला बहुत नीच आदमी रे. सांप को देखा और तेरे को देखा तो पहला सांप को छोड़ के तेरे को मारना. आपण इथे ब्लॉग थांबवते 2 मिनिटं. मला काही गाणं ऐकायचं. ऐक ना, हा एवढा नीच माणूस आहे ना. फायनली आपण पोहोचलोय मित्रांनो चिंचोटीला. मच्छीवाली. अरे बापरे, दिसायला जेवढी निरागस आहे मित्रांनो, तेवढीच प्रेमळ सुद्धा आहे. हे मालकीन बाई, मालकीन दाखव. हे कोणता मासा आहे? सेम टू सेम रे. अच्छा हा तसा तो 19-20 का भी फर्क नहीं है. सेम टू सेम. ये देखो और ये देखो, है कि नहीं? देखो सेम सेम सेम, सच में सेम. माईक मध्ये नाव देणार बोल. दुसऱ्या कलरचे बैल नसतात. हा, बाकीचे खोटे बैल असतात. आणि हे बैल नाही, गाय पिल्लू देते त्याच्या आधी ही अंडी घालते. गाय पिल्लू देते. आणि आमच्याकडे कोणाकडे जर जमीन बिनवीन बनवायची असेल तर स्वप्न भेटेल. चोपणं बघायचं का? चोपणं नाही गेलं. हा बघा चोपणं. तासाला 20 रुपये घेतो. हा, आणि कोणाला चुना लावायचं असं ते हे मॅडम भेटतील.
कोण असला बल्लू बदक सेम तसाच नॅचरल त्याला चुना लावणं म्हणतात. मेकअप नो मेकअप लुक. उत्कृष्ट पद्धतीची पुट्टी लावून भेटेल. हो. किती किलो? तो मग हे कुठला पेपर कुठला वापरते 60 नंबरचा वापरते की 120? पॉलिश पेपर. काहीतरी उत्तर तुझ्या प्रायमर पेक्षा माझा मॅडम काय बोलाल तुम्ही याच्यावर? काय नाही बोलायचं मला. हा? कोणती पुट्टी वापरताय, बिर्ला की ओपेक्स? किती रुपयाचं प्रायमर लावतेस सांग? मॅडम बोला. 4700चं. कोणत्या कंपनीचं आहे? 150 रुपया देगा. बिर्लाचा आहे की टाटाचा आहे? फाउंडेशन कितीचं वापरते माहितीये का? 5,500चं. 5,500 फाउंडेशन करता आणि कॉलम कधी करता? आणि कॉलम आणि बीम स्लॅब ते slab. इंजिनियरला माहिती. आमचा चुना सगळ्यात जास्त महाग आहे. हा फक्त आणि फक्त 24 तासच टिकतो, नंतर गायब होतो. अरे देवा. लावला की वर्षानुवर्ष किती चालतो. किती 24 तास. जरा 24 तास. नजदीक 24 नाही 24 काय 24 साठी आणि 5,000 रुपये. सनस्क्रीन हा स्क्रीन टीव्हीला असते ती स्क्रीन. या वासराला कोण सोडलं रे बाहेर? चला आतमध्ये. मित्रांनो, बाबा तब्बल 3 महिने हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते आणि आत्ता डिस्चार्ज होऊन ते आत्ता घरी आलेत. आपण खास करून त्यांनाच भेटायला आलो. चला. तोंडातल्या तोंडात बोलताय तुम्ही. आवाज नाही बाहेर. ह्याला काहीतरी बोला, एवढं मोठं भिंग फुटलं याचं. आपलं ठरलंय ना आणि आमचं ठरलंय. तसं नाही. तुम्ही सांगा. तुम्ही सांगा ह्याची गंमत सांगा ना सगळ्यांना. असा विषय. आवाज काय काय जोर जोर. अरे ब्लॉक केलं आणि हे आहेत बाबा. आज खास त्यांना भेटण्यासाठीच आलो आहोत. कारण काही दिवसापूर्वी ते हॉस्पिटलमध्ये होते आणि आता ते सुखरूप डिस्चार्ज घेऊन घरी आले आहेत. सगळं अगदी आनंदात चालू होतं, पण अचानक आयुष्याने एका कठीण ठिकाणी वळण घेतले. घरात नेहमी हसत खेळत वातावरण ठेवणारे आणि संपूर्ण कुटुंबाचा आधार असलेले बाबा गंभीर आजारी पडले. आजार खूप मोठा होता, पण त्यांनी एक गोष्ट कधी सोडली नाही, ती म्हणजे हार मानणं. त्यांनी प्रत्येक संकटाला धैर्याने सामोरे जाऊन लढा दिला आणि या संपूर्ण प्रवासात बाबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले ही त्यांची 2 मुलं, प्रथमेश आणि बाय वयाने लहान जरी असली तरी तिने जबाबदाऱ्या मात्र मोठ्या माणसांप्रमाणे पार पाडल्या. घराची जबाबदारी असेल, हॉस्पिटलमधील धावपळ, बाबांची काळजी, तिने जे काही केलं त्याचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. देवाकडे एवढंच प्रार्थना करेन, बाबा कायम निरोगी राहू आणि त्यांच्या घरात असंच हसू आनंद कायम राहू. मित्रांनो, आतून खूप इमोशनल झालं. मला कळत नाही आहे, कारण की आई बाबा हे माझ्या खूप जवळचे आहेत. मी घरी गेल्यावर आईने मला कधी उपाशी पाठवलं असं मला एक दिवससुद्धा मला आठवत नाही. आणि बाबांची अशी कंडिशन बघून मला